हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चला मॅच ऑफिशियल्स त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करण्यात आलेला आहे. या मॅच मध्ये असणाऱ्या ऑफिशियल्सला ज्यूस दिला जाणार आहे. या मॅच मध्ये असणाऱ्या ऑफिशियल साठी ज्यूस आहे. तन्मयजी ठाकूर यांना आपण पाहत आहोत. चपळतेचा चीता, दिवसाला 100 बॉल प्रॅक्टिस सेशन मध्ये टाकणारा एक वेगवान गोलंदाज आणि यावर्षी जासे गावासाठी जिथे मात्र एक हुकमाचा एक्का म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहतोय. निश्चित जासे गावामध्ये पांड्याचं गाणं वाजण्याचं एकमात्र कारण तन्मय ठाकूर आहेत. त्यांना हे गीत जास्तीचं आवडतं. परंतु अद्याप विपुलजी पाटील सरांनी त्या गोष्टीचा उलगडाच केला नाहीये. साईशने आताच विचारलं की नक्की काय विश्व गावाशी ऋणानुबंध का जास्तीचे आहेत, त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. जागृती फार्मचे सर्वे सर्वा आदरणीय राजजी गरद यांच्या माध्यमातून एक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गाणं डीजे मास्टरने पांड्याचं वाजवावं आणि तन्मय ठाकूरने नृत्य करून डिसिजन द्यावा. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला दोन्ही टीम आपला एक एक प्रतिनिधी येतात. दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी यायला हवा. मजेदार ही स्पर्धा खरं तर मित्रांनी आयोजित केलेली गावाची एकी, गावाची ऋणानुबंध दाखवणारी ही स्पर्धा आहे. केतन आणि विकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळते आहे. थांबा अमोल चौधरी, कुठे निघालात? मॅचला सुरुवात, पहिला बॉल, मॅचला सुरुवात होत असताना मला मिळते. पहिला चेंडू पडेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण पाटील यांना आपण पाहत आहोत. उत्कृष्ट समालोचक आणि तदनंतर एक उत्कृष्ट क्रिकेटर, गेले अनेक वर्ष निर्विवाद एक ऑलराऊंडर भूमिका अदा करणारा खेळाडू. परंतु काय स्वागत झालंय, गोलंदाजाचं भव्य स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. केतन मेहरला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला. पारगाव गावामधून येत असताना याही खेळाडूचा बोलबाला राहिलाय. डाऊन द ग्राउंड, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. केतन मेहर डाऊन द ग्राउंड, चौकार. चौकार येत असताना मला मिळाला. षटकारानंतर चौकार आलाय. गेले 4 दिवसांमध्ये विपुलजी पाटील सरांनी आवर्जून सांगितलं, 4 दिवसांमध्ये जेवढी वाहनं पाहायला मिळाल्या नाहीत, जेवढ्या कार पाहायला मिळाल्या नाहीत, तेवढ्या आज आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल केतन मेहर, उंचीचा वापर, ताकदीचा वापर इथे करतोय. टायमिंग प्रॉपर, षटकार. फिरकीचा जादूगरावरती हल्ले चढवलेत आदित्य गरज सर. त्याच वेळेला विपुलजी पाटील सरांना आपण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अगदी नयनरम्य दृश्य जिथे प्राप्त होतं अशा ठिकाणी निघालेत. डोळ्यालाही गारवा हवा. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये, किरण पाटील चेंडूच्या खाली, जे टिपण्यात आला. फलंदाज केतन मेहर
चकाटा काढला, फलंदाज बाद. स्पर्धेच्या आयोजकांच्या यादीमध्ये एक नाव चुकून माझ्याकडे राहून गेलं. ते खरं तर आज स्वतः साहिल घरतने आमच्या निदर्शनास आलं की माझं नाव यादीत नाहीये आणि आज त्याचं नाव आवर्जून आपण घेऊयात. यादीमध्ये हे नाव आमच्याकडून राहून गेलं त्याबद्दल दिलगिरी. दाफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो ज्या 16 आहेत, 16 ऑन दी बोर्ड. 2 षटकार बाला मिळाले. राजा पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. राजा यांना आपण पाहत आहोत. यावेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. पहा ती लय सापडली, सुवर्ण मध्ये सापडला असंच म्हणावं लागेल, कारण टप्पा चांगला ठेवला. अचूकतेचं माहेरघर आहे किरण पाटील. फिरकीचे जादूगार हे नेहमी चांगली कामगिरी करतात. भोसरीचा अमोल पाटील असू द्या, तोही फिरकी चांगली दाखवतो. इथे बॉल वळवलेले पाहायला मिळालेत किरण पाटील यांनी आणि त्यावरती विकेट प्राप्त केली आहे. यावेळेचा बॉल लगातारचा दुसरा बॉल. इथून मात्र लेग बी 4 आउट नाही आहे. दुसरीचा प्रयत्न इथून झालाय. या स्पर्धेमध्ये एलबीडब्ल्यू आउट नाही आहे. इथून धावा मिळाल्या त्या 2 अपील करत राहिले. 22च्या धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 18 धावा धावलकावरती. 18 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावलकावरती आहेत. सर्वांनी पाहिलंय, मी बोलण्याच्या आधी सर्वांनाच माहिती झालं मी काय बोलणार आहे. केसरी गँग, जुबा केसरी. आज नितिन सर आइए, बोलो जुबा केसरी. दाने दाने में है केसर का दम. मंगेश गोलंदाजी मार्गपती दाखल होत असताना मला मिळत आहेत. दुसरं षटक. 18 धावा धावलकावरती आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा जास्तीचा वळण घेणारा पाहायला मिळाला. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा पाहायला मिळाला. फलकावरती 19. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केलाय. लॉफ्टेड ऑन राईट गॅप मध्ये. इनटू द गॅप. बॉटम एंडचा चांगला वापर. बॅटचा चेहरा खुला करत ठोकलाय चौकार. चांगला स्ट्रोक. बॉटम हँडचा चांगला वापर. यावेळेला आडवा बॅटने ऑन साईडला. चेंडूला आकाशाला गवसनी घालत थेट आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगुड षटकार. आमदार, 2 वेळेला खासदार, 1 वेळेला विरोधी पक्ष नेते. जवळपास ही कारकीर्द जी आहे ती 35 ते 40 वर्षाची राजकारणातली कारकीर्द आहे. 1 वेळेला मातोश्री वर्दी
प्रत्येक मराठी माणूस सातत गिरट्या घालायचा, तीच मातोश्री या जासई गावामध्ये आली होती. त्याचं कारण होतं स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून मला मिळालाय. पहा, ही अतिशोक्ती नाही आहे. विथ द बॅट ही रन्स आलेली आहे. खरं तर ही अतिशोक्ती नाही आहे, ही कडवट परंतु तेवढं सत्य आहे की हल्लीचं राजकारणी कधी काय घडेल ना राजकारण्यांच्या आयुष्यामध्ये सांगणं सोपी गोष्ट राहिलेली नाही. किंबहुना किती वर्ष आमदारपद मिळेल. आज जर का आपण पाहिलं ना, ते पद आहे ते तब्बल 35 वर्ष भूषवणं. 2 वेळेला खासदार, 5 वेळेला आमदार, हे 35 वर्षाचा कालखंड होतो. आणि एवढी मोठी कारकीर्द राजकारणातली बनवणं ही बाब सोपी नाही. ती केवळ आणि केवळ दिबा पाटील साहेबच करू शकतात. यावेळेचा बॉल, दुसरी धाव मिळाल्यानंतर ही तिसरी देखील कंप्लीट झाली आहे. इथून तिथे, तिथून इथे एकेकाळी आबादुबी आणि रगोरी सारखे गेम खेळले जायचे, तसंच काहीतरी आठवण झाली. फेकाफेक इथून तिथे मला मिळाली. धाबा आल्या त्या 3. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने 23 बनलेली आहे. 23 ऑन दी बोर्ड. 33 आहे. 33 धावा धावलकावरती आहे. 33 ऑन दी बोर्ड आहेत. 33 धावा धावलकावरती. या पण आदरणीय लक्ष्मणजी बुवा, आपल्याला विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. यावेळेचा बॉल बॉटम हँडचा वापर इथे चांगला केलाय. लॉंग ऑनला केलेला आहे. दुपारच्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी लक्ष्मण बुवा आवर्जून आमचे भावेश करत आहेत ना, आवर्जून प्रत्येक दिवसागणिक आठवण काढतात. आमचे लक्ष्मण बुवा जेवणासाठी आवर्जून येत जा. चेंडू ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राय सिंगल आलेली पाला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. आदरणीय सुरेजी म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती, आपण देखील या. दुपारचं रुचकर आणि चविष्ट जेवण त्याचा आस्वाद आपण घ्यावा. या बेचा चेंडू उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येत असताना मला मिळते अभांतर धाव. अतिरिक्त धाव येत असताना मला मिळते आहे. एक्स्ट्राच्या मदतीने 35 बनलेलं मला मिळाल्यात. हा विराजी गरज यांना आपण ॲज अ स्कोरर म्हणून पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साईडला, चेंडू फाईन लेगला निघालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्यांना हुलकावणी देत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. $39 ऑन द बोर्ड. 39 39 धावा धावलकावरती आहेत. 39 बनलेले आहेत. 3 षटकांचा एकंदरीत खेळ 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलेला आहे. दोन षटक संपले. 39 धावा धावलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान अहिलेश म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. अहिलेश म्हात्रे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा. संघाकडे आज देखील स्टारकास्ट चांगली आहे. अहिलेश म्हात्रेंनाही आपण पाहत आहोत. बॅटिंग लाईनअप चांगली आहे, बॉलिंग लाईनअप चांगली आहे. आणि म्हणून की काय, यावर्षी उल्वे संघाने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. या बेसा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये, स्वतः अहिलेश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेत असताना तन्मयजी ठाकूर यांचा इशारा येतोय. बॅटर झालाय बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. डीआरएस अवेलेबल आहे आपल्याकडे. येस, घेऊन टाका, काही हरकत नाही. डीआरएस अवेलेबल आहे आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता. रनआउटची इथून मात्र शहानिशा करण्यात येईल. रनआउट वेस्ट साईड हाईट फॅक्टर साठी डीआरएस अवेलेबल आहे.
खेळपट्टीच्या बॉल एक्झॅक्टली कुठे पडलाय हे जर का पंचांना कळलं नाही त्यासाठी DRS घेऊ शकतात. लेग बिफोर अलाउड नाही आहे, आउट नाही आहे. किंवा झाडाला बॉल डायरेक्ट लागला तर तिथे षटकार आहे. टप्पा पडून झाडाच्या पानालाही बॉल लागला तिथे चौकार आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. बॉल एकच चेंडू जो चॉईस आहे आणि त्यापुढे दिले जाणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला खेळायचं आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 बाउन्सर आहेत. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर अलाउड आहेत आणि ते 2 बाउन्सरचा वापर तुम्ही करू शकता. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आला. प्रित्यांश साऊंट, प्रोप्रायटर निखिल शेठ धुमाळ. हा जासईकरांनी आवर्जून सांगितलं निखिल धुमाळ नाही निखिल शेठ लावायला हवं, कारण जासई गावामध्ये जास्तीचं कामकाज त्यांनी यावर्षी केलेलं आहे. 4 नाईट 1 डे 5 स्पर्धा तर अशा झाल्यात. पुढे स्पर्धा बाकी आहेत आणखीन 40 बनलेले आहेत. अद्याप या बॉलचा डिसिजन पेंडिंग. चला पुढच्या मॅच साठी सेल 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 ह्याच्याकडनी सांगितले सेल आहे पुढच्या मॅच साठीचा. नॉट आउट अ बॅटर, नॉट आउट, 2 धावा कंप्लीट. वन शॉट. एकेरी धाव येत असताना मला मिळते. एकंदरीत धावफलकावरती 42 आहेत. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध आणि इथे फलंदाज बाद. कारण होतं चार बॉल झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. याचं कारण होतं की बॉलच हातामध्ये मिळाला नाही. किरणजी पाटील सरांनी ही गोष्ट ठाऊक आहे. त्यांनी सांगितलं की बॉल हातामध्ये आलाच नव्हता, त्यामुळेच तो नॉट आउट देण्यात आला. हा गौतमी पाटीलचं गीत आपण ऐकलं, परंतु तुम्हाला मंडपची व्यवस्था हवी आहे तर कार्तिकी मंडप टाकीगाव तन्मय समीर पाटील यांच्याशी आवर्जून तुम्ही संपर्क साधू शकता. मंडप अवेलेबल आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. धावफलकावरती रन्स बनलेले आहेत 42. नवीन फलंदाज यावेळेचा बॉल आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती पारगावचा या फलंदाजाने येता क्षणी ठोकलाय षटकार. इथून मात्र घडते तरी काय. धावा 2 कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा येत असताना मला मिळाल्या.
दुहेरीच्या मदतीने 50 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपला. दिनाजी पाटील या पण व्यासपीठावरती दिनार पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खर तर दिनारजी पाटील साहेब अर्थात लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे पुतणे ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर घरामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून अन्यथा आम्ही सर्वाधिक जास्त मिस केलेलं आहे तुम्हाला. आमिर तारेकर यांना आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावफलकावरती 50 आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा. चौथ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती प्रदीप कारकर आलेत. गोलंदाजी मार्कवरती 50 आहेत. विकास ठाकूर आलेत गोलंदाजी मार्कवरती. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, उल्वे नोड मधल्या भाषेचा साज जो आहे ना तो या संपूर्ण रायगडामध्ये नाही आहे. तो गोडवा आहे भाषेमधला किंबहुना त्या टोन मधला. धावफलकावरती धावा 50 आहेत. 50वा धावफलकावरती विकास ठाकूर यांचं स्वागत. पहिला बॉल काय झेल पाहायला मिळालाय. अविश्वसनीय अमानवीय 40+ चा खेळाडू देखील सूर मारू शकतो आणि हा डायव्हिंग एफर्ट्स बॉर्डर आउट. कार्तिकी मंडप डेकोरेटर्स तन्मय समीर पाटील, मदन कोळी यांनी हा झेल टिपला. मदन कोळी यांनी एक उत्कृष्ट झेल टिपलेला इथून पाहायला मिळाला. डायव्हिंग एफर्ट्स पाहायला मिळाले. काल एक सर्वाधिक मोठी दुःखाची घटना तन्मय पाटील यांना दुःख थोडंसं झालं त्या गोष्टीचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या बॉलवरती निनाद तारेकर सिंगल इथून अर्जित करण्यात येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. परत लॉजिस्टिक तिसरी धाव देखील. गेट 2 बाय 2 फ्री. चौथी होते की काय नाही यावेळेला बॅटर इथून मात्र आमिर रनआउटच्या स्ट्रोमामध्ये होत असताना पाहायला मिळतोय बाद. तर 53 धावा धावफलकावरती आणखीन एक धक्का लागला. फलंदाज बाद झालाय. बॅटर आउट होत असताना आमिर इथून पाहायला मिळाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झालेत.
फलकावरती धावा एकंदरीत आपण 53 पाहत आहोत. नवीन फलंदाज आलाय रत्नदीप यांना आपण पाहतो. स्ट्रायकर एंडला पहिला बॉल ऑन साइडला इथून खेळलेल्या डीप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगल आली रत्नदीप यांच्या बॅटमधून. धावफलकावरती 54 बनलेले आहेत. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे वधारत असताना मला मिळते आहे. आमचा फिरकीचा जादूगार जासईचा एक सर्वाधिक उत्कृष्ट आणि उंच खेळाडू संयम म्हात्रे यांनाही आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. MSWC चे जनरल मॅनेजर. यावेळेचा चेंडू डावी एसी सोडून जाणारा इथून पाहायला मिळालाय. अवांतर धाव. यावेळेचा चेंडू इथून मात्र थर्ड बांधला. क्षेत्ररक्षण खराब. 2 पायाच्या अगदी मधोमध गेटवे ऑफ इंडिया बनलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. +40 हे खेळाडू आहेत. सुपर 5 मध्ये दाखल झालेल्या संघांना विनंती आहे. वरद स्पोर्ट्स टाकीगाव अंडर-25, सिद्धार्थ इलेबंद जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, TMCC बोरखार, जतीन 11 मरीआई जांभिवली ब. विनंती असेल आपण वेळेत या. स्वरूप मुंबईकर म्हटल्यानंतर वेशवी गाव आवर्जून नाव यायला हवं. आणि समर्थ कडूचे निकटवर्तीय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. वेगाचा वापर वेगाने दिला. ठोकला षटकार. मधून षटकार बाला मिळाला. 66 बनलेले आहेत. 67चं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना दिनारजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. शेट आल्या आल्या जाऊ नका. डीजे मास्टर थोड्याच वेळामध्ये गाणं लावू शकेल. आल्या आल्या जाऊ नका. शेट यावं आपण. पूर्वार्धाचा खेळ संपलोय. 66 बनलेले आहेत. 67चं लक्ष आहे. चला, सर्वाधिक जास्त धावा बनवणाऱ्या संघाला बाई आहे. त्यामुळे पुढचा सामना जो आहे ट्रॉम्बेलाही बाय मिळालेली आहे. पुढचा सामना एक सामना जिंकलेला दिलेला आहे. बाय अर्थात एक सामना जिंकलेला दिलेला आहे. त्यामुळे पुढचा सामना जो होईल तो दिघोडेचा होईल. दिघोडे संघ चिर्लेच्या अगेन्स्ट खेळेल. 99 धावा बनवणाऱ्या संघाला बाय आहे. जे धुत्तुम संघाने 99 धावा बनवल्या या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचा सामना हा असा होईल. एका बाजूला चिर्ले संघ खेळेल. चिर्ले 41 मास्टर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मला मिळेल तो दिघोडे संघ. आणि ट्रॉम्बे संघाला सामना खेळायचा पुढचा या मॅच मधील विजेत्याच्या अगेन्स्ट. ट्रॉम्बे कोळीवाडा संघ खेळेल या मॅच मधील विजेत्याच्या अगेन्स्ट. चला, पुढचा महत्वाचा सामना आपण पाहणार आहात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. अहिलेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीला आघाडीला येत असताना
प्रदीप खारकर यांना आपण पाहत आहोत. अहिलेश म्हात्रे या नावाची एक काळामध्ये दहशत होती टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये. बॅटिंग बॉलिंग जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू किरण पाटील हे जे खेळाडू ना सातत्याने गाजवलेला आहे. चला आपण लक्ष वेधतो नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन या. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे तो अर्थातच ओम 11 दिघोडे आणि त्याच्या अगेन्स्ट चिरले. टॉस साठी या ओम 11 दिघोडे आणि चिरले टीम कॅप्टन. टॉस साठी या. ट्रॉम्बे संघ कुठे जाऊ नका. ट्रॉम्बे संघ कुठे जाऊ नका. मी लक्ष वेधेन जर का पुढचा संघ अवेलेबल नसेल तर आपण या मॅच मधला विजेत्या टीमच्या अगेन्स्ट लगेच ट्रॉम्बेकरांची मॅच खेळवणार आहोत. याचं कारण आहे आज आपल्याकडे वेळ तितकासा नाहीये. यामुळे मी लक्ष वेधेन इतकासा वेळ आपल्याकडे नाहीये. पाण्याची मागणी करण्यात येते. चला पाणी जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये पंचांसाठी. पंचांना पाणी जाऊ द्यात. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. प्रवीण खारकर आणि अहिलेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 67चा पाठलाग. पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग रन चेस. मोठं लक्ष आहे या सामन्यामध्ये. पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत पहिला चेंडू ऑन साइडला केला. पहिला बॉल आणि तोही गॅप मध्ये चाललाय. राजा चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने मिळालेली आहे. सचिन यांना आपण पहिल्या षटकामध्ये पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती 2 आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. एका बाजूला प्रवीण खारकर आणि त्याच वेळेला एका बाजूला आपण पाहतोय अहिलेश म्हात्रे. सचिन यांचा यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पहिल्या बॉलवरती डबल. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. पाण्याची मागणी आणि त्याची लगेचच पुरवठा. नैतिक यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळालेत. खर तर ज्ञानेश्वर वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर आहेत ते सर्वा आणि त्यांच्याकडूनच सकाळचं चविष्ट आणि रुचकर नाश्ता अवेलेबल होतो. यावेळेचा बॉल गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत लॉफ्टेड ऑफ ड्राय अहिलेश म्हात्रे यांनी सुरुवात केली या चौकारानं. बॉल आणि त्यावरती येणारा चौकार. यावेळेला लिडिंग एज. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली कॅश ड्रॉप होत असताना मला मिळते. केलं तर केलंय काय यष्टिरक्षकाने. यशांच्या पाठीमागे आमिरला आपण पाहतोय. आमिर तारेकर ही सर्वाधिक मोठी आणि घोड चूक आहे. अहिलेशला जीवदान देणं. या मैदानावरती भावेश पवारचा झेल योगेश पवारचा झेल शून्यावरती सुटला होता. त्याने तब्बल 55 धावा बनवल्या. या मैदानावरती ज्या ज्या खेळाडूचा झेल सुटला त्याने मोठा कारनामा केला. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू दिशाहीन आहे की काय पंच वळालेले नाही आहेत. हा डॉट बॉल आहे. पंचांनी एका क्षणाला मोळेच केला आमच्या स्कोररचाही. हा डॉट बॉल येतोय आणि गोलंदाजाचाही हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना मला मिळाला. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. सचिन यावेळेला लोअर फुल टोस लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा चौकार.
चा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत. उल्वे संघ सध्या दगडीला बॅटिंग करतोय. आज नेरी स्पोर्ट्स उल्वे या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेचा नियोजनाचा बादशहा म्हणून भावेश गरद यांच्याकडे पाहिलं जातं. भावेश गरद पूर्वी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण पाहतो. खरं तर डी.वाय. पाटील मध्ये स्टेडियम मध्ये त्यांची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. लेदर बॉल चांगल्या दर्जाचा खेळणारा खेळाडू स्वतः भावेश गरद. परंतु राजकारण्यांना जेवढी स्वतःच्या बाबतीची माहिती ठाऊक नसेल त्याहूनही अधिक माहिती आज भावेश गरद यांच्याकडे आहे. सहा बॉल्सची 6ची मॅच आदई सर्कल किंजल ट्रॉफीशी ते क्रीडांगण आजही डोळ्यासमोर येतं. भावेश गरद यांनी दीपू माळी आणि केतन मात्रेला रोखून ठेवलं होतं 5 बॉल पर्यंत. असा गोलंदाज 2023चा जासे प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. परंतु सध्या व्यवसायाकडे लक्ष जास्तीचा आनंदही आनंद. त्यामुळे गोलंदाजी मार्क वरती केतन मेहर पहिला बॉल ऑन साइडला इथून खेळलेला आहे. 13 धावा बनलेल्या आहेत. सिंगल आली. एकेरीच्या मदतीने आपण 14 धावा धावफलकावरती पाहत आहोत. आणि भावेश गरद यांनी रिटायरमेंट घेतली आहे. त्यामुळे कोच आणि मेंटॉर बनलेले आहेत जासे संघाचे. गावदेवी गावठांचे सॉरी टू से गावदेवी गावठांसाठी कोच आणि मेंटॉर म्हणून भूमिका अदा करतायत. यावेळेचा बॉल देखील समोर फ्लॅट पॅरलल एखाद्या एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट मारला हा षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या वेगाने 20 ऑन दी बोर्ड आहेत. चांगला स्ट्रोक इथून प्रवीण खारकरी यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. निलेजी खारकरी यांच्या नावाचा उल्लेख उल्वे नोड म्हटल्यानंतर उल्वे म्हटल्यानंतर आवर्जून होतो. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर फेकी होईल. तद्वर घेतली जाणारी केवळ सिंगल. धावफलकावरती 21 बनलेले आहेत. विधान परिषद विधानसभा भावेजी गरद यांच्याशी चर्चा तुम्ही याही गोष्टींची आवर्जून करू शकता. अलीकडे राजकारणामध्ये या साऱ्या गोष्टींची उलथापालथ पाहायला मिळते. सिंगल आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना आपण पाहिली आहे. 21 आहेत. केतन मेहर यांचा हा स्लोवर वन पिक केला. उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि बाहेरून बाहेरच मारला षटकार. षटकार ठोकला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 27 आहेत. 27 ऑन दी बोर्ड. यावेळेला आणखीन एक आयलेश मात्रे सेट ऑन फायर. आयलेश मात्रे शो मस्ट गो ऑन षटकार. रायटीची असू द्यात किंवा लेफ्टीची मैदानाच्या आतमध्ये हवा आपणच करायची. आणि हेच इथे आयलेश मात्र पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा इथे पाहायला मिळतोय. दमदार बॅटिंग. फुल लेनचा बॉल इथून मात्र पाहायला मिळाला. शरफ बॅटला आढळला. तदनंतर विकेट किपरला अमीरला जाऊन आढळतोय. षटक संपुष्टात येईल. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या तब्बल 34. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष राहिला. 67 पाठलाग करत असताना विजयासाठी आवश्यकता आहे ती 12 मध्ये 34 बनल्या. 12 मध्ये 33 ची गरज.
मध्ये 34 बनल्या, 12 मध्ये 33ची आवश्यकता आहे. सामना अद्याप दौलायमान स्थितीवरती आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, विकेटला प्रायोरिटी द्यावी लागेल. विकेट मिळवण्याकडे कल ठेवावा लागणार आहे. याची दान देगा देवा, कोणी तरी विकेट घ्यावा. आता तरी देवा मला पावशील का, विकेट ज्याला म्हणतात ते धावशील का. विकेट घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. राजी घरत यांनी सांगितलं माझे 500 रुपये सेव्ह झालेत. पांड्याचा हा हे गीत वाजवलं जात आहे, परंतु त्यांची जी मागणी होती तो पुरवठा झालेला नाही. तिसरे षटक, गोलंदाजी मार्क वरती फेरबदल. विकास येतात गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल ऑन साइडला ऐलेश, जस्ट द फ्लिक टॉप द रेस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मुंबई आपली विकेट नावाचं कोड सुटता सुटत नाहीये. ही आघाडीची जोडी जमली आहे या वर्षी, म्हणून की काय किरणजी पाटील सरांचे स्टेटस हे आठवड्याला 3 ते 4 वेळेला ट्रॉफी सोबतच होते. त्याचं कारणच असं आहे की 40 प्लसचा संघ चांगला खेळतोय. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर बाला मिळाला, ऑन साइडला खेळला. टेनिस सुद्धा रबर असू द्यात, लेदरही चांगले खेळतात उलबेकर. इथून एक सिंगल येते, धावफलकावरती धावा. एकंदरीत 39 बनलेले आहेत. 67चा पाठलाग आहे, 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 प्लसचे खेळाडू, 1 धाव आरोग्यासाठी, हे स्लोगन आहे या 40 प्लसच्या क्रिकेटचं. यावेळेला समोरच्या दिशेने प्रवीण खारकर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. एका बाजूला ऐलेश मात्रे तर दुसऱ्या बाजूला प्रवीण खारकर. गोलंदाजांची धुलाई डिटर्जंट विना करण्यात येते. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी. पुढचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅच रंगात. आणि इथे मात्र प्रवीण खारकर आपल्याच अंदाजामध्ये ठोकतोय षटकार. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 51 धावा धावफलकावरती, 67चा पाठलाग, 51 धावा धावफलकावर, 16ची गरज. आणखीन एक प्रवीण खारकर मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पहाडा बोलतात आणि राडाच घालतात. ठोकला आणखीन एक षटकार. आज कुंभडभुजे संघ खेळला, आज उलवे संघ खेळतोय. आमचे नारायण मामा गव्हाणचे आज उलवाचेच जास्तीचे सर्वजण पाहायला मिळालेत. हा बॉल इथून मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेईल. या स्पर्धेमधला बॅटर नंबर 26 प्रवीण खारकर, 26वा खेळाडू राहिला. 3 बॉल 3 षटकार येणाऱ्या ठोकणारा. धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या 57, येणारे चेंडू राहिले 56 आहेत. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल आणि विजयासाठी 11ची गरज. 6 चेंडू आणि 11 धावा. तमा दोघांच्याही चुका पुन्हा एकदा दुरुस्त करतो आम्ही. 10च हव्यात, 57 झालेले आहेत.
पहिल्या षटकामध्ये केतन मेहर मी आपलं लक्ष वेधेन. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 21, तिसऱ्या षटकामध्ये 23 आलेले आहेत. टोटल 57 बनलेले आहेत. 10ची गरज आहे. 10 हव्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. दिघोडे टीम कॅप्टन ओम 11 दिघोडे आणि चिर्ले. चला टॉस साठी या त्वरित या. ओम 11 दिघोडे आणि चिर्ले टीम टॉस साठी या. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर बाला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल येते 10ची अजूनही आवश्यकता. अमीर तारेकर गोलंदाजी मार्क मध्ये आपण त्यांना पाहत आहोत. यावेळेचा चेंडू इथून मात्र घडला तरी काय. बॅटची इनसाइड एड घेतली आहे. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होईल का. पहिल्या 2 मध्ये तर 2 झालेले आहेत. येणारे 4 बॉल आणि अजूनही 9ची आवश्यकता राहिली आहे. 8ची गरज. 8ची गरज आहे. या 2 गुणलेखकांनी ना आज मात्र ज्या रीतीचं कामकाज केलेलं आहे. एका बाजूला आमचे पवन राठोड तर हर्ष पाटील. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. 8 हव्या होत्या. 1 कमी झाली. 7 अजूनही बनवायच्या. 3 बॉलचा के बाकी राहिला. सामना बनू लागलाय. हार जीत ही लपंडा बरे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडबतील ही लाख वादळे. सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावा लागेल. हा बॉल उजव्या यष्टीच्या जास्तीचा बाहेरून निघाला. दिशाहीन आहे. एकंदरीत 4 तर आलेल्या 3 मध्ये येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 6ची गरज राहिली. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. यावेळेचा बॉल फटका फसतोय. जेल बनेल का. मॅच मध्ये कमबॅक होणार का. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव इथे घेत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. 4ची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. केवाळे गावचे एकनाथ माळी असते तेही म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात. येणारे 2 बॉल 4ची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. सामना रंगात येत असताना पाहायला मिळतोय. अमित तारेकर ज्या रीतीने गोलंदाजी करतायत. सातत्याने बॉलला वळवतायत. फलंदाजांना सध्याच्या घडीला भ्रमामध्ये टाकलंय. चकित केलंय. आश्चर्यचकित करून सोडलंय. अशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल आडवा बॅटने मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. प्रवीण खारकरने सामना संपवला. पहा गाडीवरती बॉल जर का मारला तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय कल्पेश शेठ पाटील साहेब या पण 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. प्रवीण खारकर आपल्याला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः कल्पेश शेठ कमळाकर पाटील साहेब भोलेनाथ वेरहाऊस चे सर्वे 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. गाडी नंबर 8488. गाडीवरती बॉल तुम्ही मारा आणि 1,000 रुपये घेऊन जा. या स्पर्धेतला दुसरा बॅटर आहे जो 1,000 रुपयाचा कॅश प्राइज हकदार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण खारकरच आहेत. प्रवीण खारकर आपला मोबाईल आवर्जून घेऊन या कारण जीपे करावा लागेल कदाचित. प्रवीण खारकर प्रदीप खारकर मॅन ऑफ द मॅच. प्रदीप खारकर यांना आपण देतोय पॅडी. लक्ष्मण बुवा यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. पॅडी प्रदीप खारकर
13 चेंडू 41 धावा. प्रदीप कारकरी यांना पुढे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत. अभिनंदन अँड वेल प्लेड. पॅडी